तमाम महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या संदीप आरगडे इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, हा बूस्टर टेस्ट सिरीज मधला जरी टॉपिक असेल तरी आपण हा यूट्यूबला पण व्हिडिओ टाकलेला आहे. याचं कारण आहे, हा व्हिडिओ बूस्टर टेस्ट सिरीज मध्ये आपल्या ॲपमध्ये पण आहे आणि यूट्यूबला पण अवेलेबल आहे. यूट्यूबला अवेलेबल करण्याचा उद्देश काय मित्रांनो, सगळ्यांचा अभ्यास असताना सगळ्यात थोडासा नवखा वाटणारा टॉपिक आणि जो फिक्स मार्क मिळून देणार आणि जे विद्यार्थी मित्रांना माहीत नाहीये तो टॉपिक प्रश्नांच्या आधारे कसा कव्हर व्हावा यासाठी यूट्यूबवर तुम्ही वारंवार पाहून तो क्लिअर करावा या उद्देशाने यूट्यूबला पण मी टाकलेला आहे. लक्षात ठेवा, जे विद्यार्थी मित्र पाहताय त्यांनी सगळ्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा, कारण हे ज्ञान तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. कारण 20 प्रश्नांच्या माध्यमातून हा टॉपिक कव्हर करण्याचा माझा उद्देश आहे. ठीक आहे, चला तर मग पहिला प्रश्न पहा. पहिला प्रश्न जो होता तो पहिला प्रश्न काय आहे बघा. आता तुम्हाला काही सूत्र माहित पाहितच पाहिजे. याच्यातून सगळी सूत्र कव्हर करण्याचा मी सगळा खटाटोप केलेला आहे. सूत्र कोणकोणते आहे, सूत्रांच्या आधारावर ना सूत्र एकदा कळली, लक्षात ठेवा. कस काय आता पहा, a क्यूब मायनस बी क्यूब. बघा, हे सूत्र जर असेल तर याचा वापर काय, या सूत्राचा खर्च एक्सपान्शन काय, तर a क्यूब मायनस बी क्यूब. याचा अर्थ पहिल्या कंसामध्ये a मायनस बी, दुसऱ्या कंसामध्ये a स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. म्हणजे हे सूत्र आपल्याला हे माहीत आहे, पाठ आहे, त्या आधारावरती हे सोडवायचंय. ठीक आहे, कसं बघा, कॅन्सलेशन कसं होत असतं तेच आता आपल्याला तुम्हाला शिकायचंय. बघा, इथं 247, इथं 247, इथं 247, मग 3 वेळा गुणिले असल्यामुळं म्हणजे ह्याचा घन आला. म्हणजे तुम्हाला क्लिअर कळतं, 247चा घन मायनस 137चा घन आणि खाली आले ते आहे तेच. आता इथं 2 वेळा दिसतंय ना, मग 247चा वर्ग इथं प्लस आहे, त्यामुळे हे प्लस 247 गुणिले 137 प्लस हे 2 वेळा आहे म्हणजे 137चा वर्ग. मित्रांनो, हे इतर रिलेट करा, तुम्हाला लगेच एक्सपान्शन कळेल. हा तुमचा ए, हा तुमचा बी. तेच जर विचार केला तर काय होते बघा, पहिल्या कंसामध्ये 247 वजा 137, दुसऱ्या कंसामध्ये काय येते, ह्याचा वर्ग म्हणजे 247चा वर्ग प्लस का मायनस, प्लस प्लस ह्या दोघांचा गुणाकार 247 गुणिले 137 प्लस दुसऱ्याचा वर्ग म्हणजे 137चा वर्ग हा झालं. आणि छेदाच्या ठिकाणी मित्रांनो जे आहे तेच 247चा वर्ग प्लस 247 गुणिले 137 प्लस 137चा वर्ग. मित्रांनो, वरती जर पाहिलं काय, हा कंस आणि हा कंस हे दोन्ही सारखेच गायब झाले, म्हणजे हे राहिलं 247 वजा 137 म्हणजेच 110, जो आपला ब्रँड नंबर आहे ऑप्शन नंबर 3 बरोबर. करेक्ट. लक्षात ठेवा, तुम्हाला काय शिकायला मिळालं, a क्यूब बी क्यूब, a क्यूब मायनस बी क्यूब जर असेल तर पहिल्या कंसामध्ये a मायनस बी, दुसऱ्या कंसामध्ये a स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर याचा वापर करून केला. आता हे खूप सारं लिहिलंय सर, परीक्षेत असं लिहायचं का, नाही. प्रॅक्टिस 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 नाही. आता ह्या 20च प्रश्नामध्ये तुमची इतकी प्रॅक्टिस होते पहा. इथं a क्यूब बघतंय, इथं बी क्यूब आहे, इथं ए बी दिसतंय, मग याचा अर्थ मायनस आहे म्हणजे ए मायनस बी होणार. क्लिअर कळतं, प्रॅक्टिस नाही, क्लिअर. आता इथं जर प्लस असतं तर इथं मायनस असतं, मग प्लस आहे म्हणजे फक्त दोघांची बेरीज करायची. चला पुढच्या प्रश्नामध्ये समजून सांगतो. चला, इथं क्लिअर होते बघा. आता जे सांगितलं ते 0.41 0.41 0.41 3 वेळा आहे प्लस 0.69 0.69 0.69. याचा अर्थ मित्रांनो, a क्यूब प्लस बी क्यूब जर असेल तर पहिल्या कंसामध्ये a प्लस बी, दुसऱ्या कंसामध्ये a स्क्वेअर मायनस येतं बरं का, इथं ए बी प्लस बी स्क्वेअर. लक्षात ठेवा, मागच्या गणितामध्ये वेगळा फॉर्म्युला तुम्ही डोळ्यासमोर ठेवला. सगळ्यांनी याची पीडीएफ जी आहे ना मित्रांनो, पीडीएफ आपला टेलिग्राम चॅनल आहे संदीप आरगडे इन्स्टिट्यूट, या प्रश्नांची पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर शेअर केलेली आहे. ती टेलिग्राम चॅनलवरून पीडीएफ शेअर घ्यायची, ती प्रिंट काढायची आणि त्याच्यावर मग एक्सप्लेनेशन लिहायचं आणि ती कायम जपून ठेवा. बघा, 20 प्रश्नांच्या माध्यमातून सगळा टॉपिक आपल्याला क्लिअर करायचा. इथं प्लस आहे, मग आता इथं जर पाहिलं मित्रांनो बघा, इथं 1 2 3 म्हणजे a क्यूब झाला, बी क्यूब झाला. वरच्यांचं एक्सपान्शन काय होतं मित्रांनो, पहिल्या कंसामध्ये 0.41 प्लस 0.69 आणि दुसऱ्या कंसामध्ये हा पार्ट 2 वेळा
म्हणजे 0.41 गुणिले 0.41. साहजिकच मित्रांनो हे वरचं आणि खालचं सारखं देतात. जे इथे येणार आहे मायनस बघा AB म्हणजे 0.41 गुणिले काय आलं 0.69 प्लस 0.69 दोन वेळा 0.69 दोन वेळा. मग मित्रांनो खालचाही कंस तोच येणार आहे. हा कंस जो आहे तो 0.41 गुणिले 0.41 मायनस 0.41 गुणिले 0.69 प्लस 0.69 गुणिले 0.69. इथं जर पाहिलं तर हा पाठ जातो. मग या दोघांची बेरीज ह्या दोघांची बेरीज केली 1.1. ऑप्शन नंबर 2 बरोबर. आता हे सोडवलंय पण तुम्हाला काय करणं गरजेचं आहे मित्रांनो, a क्यूब प्लस b क्यूब. साहजिकच खालचा मायनस असणार, हे मायनसचं पुढचं कट होणार म्हणजे फक्त a प्लस b उत्तर असणार. मग या दोघांची बेरीज असणार म्हणजे 1.1. हे प्रॅक्टिसने येतं, हे प्रॅक्टिसने येतं आणि खूप सोपा फिक्स 1 मार्क असतो हा असतोच. त्यामुळे तुम्हाला याची आयडिया क्लिअर झाली पाहिजे. त्यामुळे प्रिंट काढून जी काय PDF शेअर केली मी टेलिग्राम चॅनलला त्याच्यावरती शेअर केलेली PDF प्रिंट काढा, ते प्रिंट काढलेलं सोडवा. तुम्ही लेट व्हिडिओ पाहत असाल तर माझा व्हॉट्सअप नंबर प्रत्येकाने सेव्ह ठेवायचा आहे. माझा हाच नंबर आहे 8308 मित्रांनो हा जो नंबर आहे ना हा नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा मला. तुमचं नाव लिहा, जिल्हा लिहा आणि मग खाली लिहा सर सूत्रांच्या आधारावरती असणारी PDF शेअर करावं. मग मी शेअर करतो, काय काळजी करू नका. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा. आता तेच a क्यूब मायनस b क्यूब. काय फॉर्म्युला आहे मित्रांनो, a क्यूब मायनस b क्यूब म्हणजे a क्यूब मायनस b क्यूब. याचा अर्थ पहिल्या कंसामध्ये a मायनस b, दुसऱ्या कंसामध्ये a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर. मित्रांनो बघा इथं काय आले बघा, a स्क्वेअर आलाय, ab आलाय आणि b स्क्वेअर आलाय. करेक्ट की नाही? म्हणजे हा कंस ऑलरेडी ह्याचा आलाय म्हणजे वरती फक्त काय राहील 2.75 वजा 2.50 2.25. मग जेव्हा आपण वजाबाकी करतो तर पॉइंट खाली पॉइंट ठेवावा लागतो 2.25. मग 0.5.0 म्हणजे 0.5. ऑप्शन नंबर किती 2 बरोबर. बघा पहिला प्रश्न जरा सोडवायला थोडा वेळ लागला, समजून घ्यायला वेळ लागला, परंतु आता मला सहज कळायला लागलं की a क्यूब मायनस b क्यूब म्हणजे पहिल्या कंसामध्ये a मायनस b, दुसऱ्या कंसामध्ये a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर. आणि मग बघा हे आहे हे कट होणार म्हणजे फक्त मायनस येणार आणि याचं उत्तर 0.5. चला थोडासा वेगळ्या पॅटर्न कडे जाऊया. वेगळा पॅटर्न काय आहे तर पॅटर्न आहे शून्याची अरेंजमेंट, पॉइंटची अरेंजमेंट. ती कशी पहा. आता वरतीचा आकडा खालचा आकडा सारखाच, वरचा आकडा खालचा आकडा सारखाच, वरचा आणि खालचा आकडा सारखाच. मग काय गंमत आहे. आता वरचा आकडा मित्रांनो 0.06 याचं रूपांतर जर असं करायचं असेल तर 0.006 ला जर मी 10 ने गुणलं तर याचा अर्थ हा होतो. ज्या वेळेस मी 10 ने गुणतो तर 1 पॉइंट पुढे जात असतो. म्हणजे इन्स्टेड ऑफ दिस तुम्ही हे लिहिणार बरोबर. म्हणजे छोटा हा याच्यापेक्षा हे तुम्हाला क्लिअर कळतं. म्हणजे वरच्याच्या जागी ते लिहिणार म्हणजे वरचं काय होतं बघा 0. त्या जागी बरं का 0.006 गुणिले 10 कंसाचा वर्ग प्लस याच्या बाबतीतही तेच होणार 0.047 गुणिले 10 कंसाचा वर्ग. सेम पुढे पुढे पहा कसं येणार पुढे याचंही तसंच प्लस 0.0079 गुणिले 10 चा वर्ग. मित्रांनो इथं फोड करता येतं आपल्याला. आपल्याला थोडंसं घातांक माहिती आहे. AB चा जर वर्ग असेल तर याचं सेपरेट A वर्ग B वर्ग येत असते. मग याच पद्धतीने तुम्ही जर पाहिलं तर हेच काय लिहिता येईल बघा 10 चा वर्ग बरोबर 10 चा वर्ग दुसऱ्या कंसामध्ये 0.06 चा वर्ग प्लस याचं सुद्धा 10 चा वर्ग दुसऱ्या कंसामध्ये 0.047 चा वर्ग प्लस याचा विचार करा काय येईल बघा 10 चा वर्ग कंसामध्ये 0.007 चा वर्ग. खाली तर तुमचा जो आहे तो ते काही लिहित बसत नाही मी, आता वेळ नाही घालवत. ठीक आहे ना, हे सगळं आहे ते वेळ घालवायची काय मज्जा आहे. मग याच्यामध्ये सगळ्यांमध्ये 10 चा वर्ग 10 चा वर्ग 10 चा वर्ग बाहेर येतो. 10 चा वर्ग आतमध्ये काय राहणार बघा 0.006 चा वर्ग प्लस 0.047 चा वर्ग आणि प्लस 0.0079 चा वर्ग. आणि हेच खाली आहे ना
मग हे गेलं म्हणजे फक्त राहिलं 10चा वर्ग म्हणजे 100. सर एवढं सोडवलं एवढं लागतो होय? नाही नाही नाही. काय लागतं मग? क्या है मिरॅकल, क्या है मॅजिक? आता तुम्हाला हे कळलं पाहिजे, वरचा मोठा का खालचा मोठा? वरचा मोठा. म्हणजे उत्तर वरती येणार बरं का, खाली नाही येणार. हे जर उलट असतं तर खाली उत्तर आलं असतं. क्लिअर? आता एक गोष्ट समजून घ्या, इथं 3 पॉईंट आहे, इथं 2 पॉईंट आहे, इथं 2 पॉईंट आहे, इथं 3 पॉईंट आहे. बघ, खाली 3 वरती 2, खाली 4 वरती 3, म्हणजे खालच्या पेक्षा वरती 1 पॉईंट कमी आहे. 1 पॉईंट कमी आहे म्हणजे 10 घ्या आणि वरती वर्ग आहे म्हणून वर्ग घ्या, म्हणजे उत्तर कंपल्सरी किती येणार? 100. आता हेच जर असं असतं, वरती 0.6च असता आणि खाली 0.006 असता तर ओ सर, तर काय करू ओ सर? मग आता बघा, इथं 3 पॉईंट आहे, वरती 1 पॉईंट आहे, म्हणजे किती पॉईंट वाढणार? 2, म्हणजे 100चा वर्ग करणार मग तिथं. मग 100चा वर्ग म्हणजे 10,000, हे उत्तर येणार. लक्षात आलं पाहिजे, एकच आहे 10चा वर्ग, 2 असेल 100चा वर्ग. अशा पद्धतीने जायचं. एकदम सोपं, एवढं सोडवायची गरज नाही. मी तुम्हाला कन्सेप्ट सांगितली, पण आपल्याला हे क्लिअर कळलं पाहिजे, ही अरेंजमेंट आहे, हे कळलं पाहिजे. हे लक्षात ठेवा, अशा प्रकारचे प्रश्न येतातच, त्यामुळे तुम्हाला ते कळलंच पाहिजे. बघा पुढचा प्रश्न. आता जे पाहिलं, आता तुम्हाला सगळ्यांना जी 4 सूत्र आहेत ती मी इथंच क्लिअर करतो. मित्रांनो, a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल तर तुम्ही काय करता रे? a² + 2ab + b². हे सगळ्यांना माहिती सूत्र, ही सूत्रच आहे. a - b ब्रॅकेटचा स्क्वेअर केला तर a² - 2ab + b². आता गंमत बघा, आता हे आम्हाला सगळ्यांना माहिती, पण जेव्हा कधी a² a + b ब्रॅकेट स्क्वेअर ह्या दोघांची, मग ह्या दोघांची जेव्हा मी बेरीज करेल, म्हणजे a + b ब्रॅकेट स्क्वेअर प्लस a - b ब्रॅकेट स्क्वेअर प्लस जेव्हा करेल, ह्या दोघांचा प्लस जेव्हा करेल तेव्हा हे गायब होईल. याचा अर्थ उत्तर काय राहते? 2 कंसात a चा वर्ग प्लस 2 कंसात b चा वर्ग. कळलं? म्हणजे तुम्हाला हे कळलं पाहिजे, हे सूत्र तुमच्यासाठी महत्वाचं. म्हणजे a + b ब्रॅकेट स्क्वेअर त्याचा फॉर्म्युला आहे, a - b ब्रॅकेट स्क्वेअर त्याचा फॉर्म्युला आहे. जेव्हा ह्या दोघांची बेरीज केली जाते तर बेरीज करताना हे गायब होऊन 2a वर्ग आहे म्हणजे 2 कॉमन काढला, 2b वर्ग आहे म्हणजे 2 कॉमन काढल्यामुळे हे येते. म्हणजे तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. तीच इथे बघा प्लस असल्यामुळं याचा अर्थ काय होईल मित्रांनो? याचा अर्थ होतो 2 कंसात a वर्ग, a म्हणजे हाय म्हणजे 3.473 बघा 73 गुणिले 3.473 बरोबर, प्लस b वर्ग म्हणजे 0.598 गुणिले 0.598. आणि मित्रांनो, खालचा कंस आणि हा कंस सारखा आहे हो, म्हणजेच ऑप्शन नंबर किती? 3, म्हणजे उत्तर 2च येते. क्लिअर? म्हणजे तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे, a + b चा वर्ग आणि a - b चा वर्ग ह्या दोघांची बेरीज असेल तर 2 कंसात a वर्ग अधिक b वर्ग असते. a वर्ग म्हणजे a 2 वेळा आणि b वर्ग म्हणजे b 2 वेळा. आता हीच परिस्थिती अजून एका ह्याच्यामध्ये सांगतो, ते पुढे तुम्हाला मायनस मध्ये कळून जाईल. चला पुढचा प्रश्न बघा. पुढे कुठेतरी आहे तिथं मी सांगेल तुम्हाला. बघा 3 वेळा आहे, 3 वेळा आहे. ओके, खाली बघा. आता 1 2 3 म्हणजे a चा क्यूब मध्ये मायनस आहे, -b चा क्यूब. याचा अर्थ एका कंसात पहिल्या कंसात a - b येणार, मायनस मायनस म्हणून. दुसऱ्या कंसामध्ये a वर्ग प्लस ab प्लस b वर्ग येणार. आणि मित्रांनो, यांची नेहमीची सवय असते की हे खाली कुठेतरी देणं. मग a वर्ग म्हणजे a 2 वेळा, बघा बरं 2 वेळा आलाय. b पुढे बघा ab, बघा ab, हे बघा इथं ab उलट पलट असू शकतं. आणि इथं b वर्ग दिलाय बघा, म्हणजे b वर्ग म्हणजे हे दोन्ही वर्ग आहे की नाही. म्हणजे याचं राहतंय काय? खालचं तर हे जाणारच आहे, राहतंय फक्त 458 मधून 239 गेले. यांची वजाबाकी, यांची जेव्हा वजाबाकी कराल तुम्ही तेव्हा काय येते बघा, 458 मधून 239 गेले, म्हणजे 9 राहिले, 1 राहिलं 2, 219. ऑप्शन नंबर 4 बरोबर. म्हणजे तुम्हाला इथं परत तोच फॉर्म्युला आला, a³ - b³ म्हणजेच a - b पहिल्या ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a² + ab + b². क्लिअर आहे? एकदम सोपी पद्धत आहे. पहा, दिसायला खूप मोठं दिसतंय. आता मागे जे शिकलो आपण बघा, काय शिकलो? a + b ब्रॅकेट स्क्वेअर प्लस a - b ब्रॅकेट स्क्वेअर प्लस असेल तर काय करता, आठवतं का? 2 कंसात
ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आणि सर तुम्ही याचा वापर तर केलाय, चला मग काय येईल बघा, काय येईल याचं उत्तर आलं काय, 2 कंसात ए स्क्वेअर म्हणजे 967 2 वेळा घ्या 967 प्लस बी स्क्वेअर म्हणजे 289 2 वेळा घ्या 289 छेद बघा. मग खालचा बघा, खालचा वरचा सेमच आहे की नाही, सेमच आहे. याचा अर्थ कॅन्सलेशन वरती, असे प्रश्न कॅन्सलेशन वरती असतात. म्हणजे फायनल उत्तर 2 आलं, ऑप्शन नंबर 2. आता ह्या दोघांची बेरीज आहे म्हणून हे, आता मी तुम्हाला तेच सांगणार होतो. दोघांची जर वजाबाकी असेल ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ए मायनस बी कळलं, पण इथं जर मायनस असेल तर काय करणार, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. तर लक्षात ठेवा 4ab लक्षात ठेवायचं, ते पुढे कुठेतरी गणित आल्यानंतर ती गोष्ट कळेल. जेव्हा दोघांची बेरीज असते तेव्हा 2 कंसात ए वर्ग बी वर्ग, आणि जेव्हा दोघांची वजाबाकी असते तेव्हा 4ab लक्षात ठेवायचं, पुढे कुठेतरी येईलच. हे काय आ गया वहीच आहे, काय आहे ए प्लस बी ए मायनस बी आणि मध्ये मायनस आहे. म्हणजे तुम्हाला मित्रांनो कसं आलंय ते पण दाखवतो. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. आणि ए मायनस बी याचाही फॉर्म्युला माहिती आहे, ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. जेव्हा ह्या दोघांची बेरीज करतो मला माहित आहे, जेव्हा दोघांची वजाबाकी करतो ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे लक्षात ठेवा वरच्यातून खालचं वजा करायचंय, वजा केलं तर हे गायब होणार, वजा केलं तर हे गायब होणार, वजा वजा प्लस होणार. मग यांचं काय होईल 4ab. म्हणजे तुम्हाला कसं आलंय ते दाखवलं, पण तुम्हाला लक्षात एवढं ठेवायचंय ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर असेल मायनस ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर 4ab लक्षात ठेवा. म्हणजे याचाच अर्थ मित्रांनो काय होतो, याचाच अर्थ काय होतो 4 गुणिले 823 गुणिले 698 आणि खाली 823 गुणिले 698 बघा गेले. म्हणजे उत्तर किती 4, ऑप्शन नंबर 4. किती मोठा प्रश्न पण सहज सोपा होऊन जातो कधी 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 जेव्हा तुम्हाला फॉर्म्युले माहीत असतात तेव्हा. म्हणून हा व्हिडिओ मी बनवण्याचा पर्पज हाच आहे की सूत्रांच्या आधारित गणित सोडवणं हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, आणि जो जनरली आपल्या कधी सोडवण्यामध्ये आलेला नाही, सूत्रांचं कलेक्शन नाही, म्हणून सगळ्यांसाठी अवेलेबल केलं. लक्षात ठेवा वारंवार बघा आणि क्लिअर करा. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न, ए प्लस बी प्लस सी बरोबर 11, ए प्लस बी प्लस सी बरोबर 11, ए बी प्लस बी सी प्लस सी ए बरोबर 20. तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर काढा. म्हणजे तुम्हाला मित्रांनो ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, ए मायनस बीचा माहिती आहे काय आहे, ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. आता महत्त्वाचा मुद्दा 3 टर्म आहे, म्हणजे ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेटचा जर स्क्वेअर असेल तर लक्षात ठेवा पहिल्या अपदाचा वर्ग प्लस दुसऱ्या अपदाचा वर्ग प्लस तिसऱ्या अपदाचा वर्ग प्लस ट्वाईस पहिल्या दोघांचा गुणाकार ए बी प्लस बी सी प्लस सी ए. लक्षात ठेवायचं. ओके, मग तुम्हाला काय काय दिले पहा, याची किंमत दिली 11 म्हणजे याची किंमत दिली 11 म्हणजे 11चा वर्ग बरोबर हे काढायचे ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग प्लस ट्वाईस कंसामध्ये याची किंमत दिली 20 म्हणजेच काय आलं बघा, ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग बरोबर 11चा वर्ग 121 वजा 40 म्हणजेच 81, म्हणजे याची किंमत 81, ऑप्शन नंबर 1 बरोबर. म्हणजे हे सूत्र जे आहे लाल अक्षरामध्ये लिहिलेलं ते नोट डाऊन करून ठेवा. हे दोन्ही तर ऑलरेडी तुम्ही मागे पाहिलेलेच आहेत, करेक्ट ना. चला पुढचा प्रश्न बघा. आता पुढचा प्रश्न काय आहे, पुढचा प्रश्न असा आहे की याच्यामध्ये रिअरेंजमेंट आहे. रिअरेंजमेंट कशी केली बघा, ए वर्ग वजा बी वर्ग वजा ट्वाईस बी सी ए. मग याचंच मी असं करू शकतो ए वर्ग, ठीक आहे ना, ए वर्ग मायनस हे आतमध्ये घेतो सगळे बी वर्ग. आता बाहेर मायनस आल्यामुळं आतली सगळी चिन्ह बदलतात, म्हणजे काय होईल बघा प्लस ट्वाईस ए बी ट्वाईस बी सी आणि प्लस सी वर्ग होणार. का बरं, कंसाच्या बाहेर मायनस घेतल्यामुळं आतल्यांची चिन्ह बदलतात. जे मायनस होतं ते प्लस झालं, जे मायनस होतं ते प्लस झालं, जे मायनस होतं ते प्लस झालं. ठीक आहे, खालचंही तसंच बघा, याच्यामध्ये तुम्ही चेंज करू शकता. जसं की ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी हे एका कंसामध्ये आणि माग बाहेर सी स्क्वेअर. मित्रांनो इथे पहा
आता हे जे केलंय याच्यामध्ये तुम्हाला कळेल की कशाच तरी फोड आहे. मग ती फोड कशाची बघा, ए वर्ग ही फोड आहे, बी प्लस सी कंसाच्या वर्गाची फोड आहे. आणि हे खाली जर गेलं तर हे तुम्हाला सूत्र ऑलरेडी पाठ आहे, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरची फोड आहे मायनस सी स्क्वेअर. मग आता इथं मित्रांनो ह्याचा वापर करायचा आहे, ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजेच एका कंसामध्ये ए प्लस बी, एका कंसामध्ये ए मायनस बी. हे सूत्र तुम्हाला माहीत पाहिजे. आता ह्याचा वापर मित्रांनो करतोय, ए वर्ग तो ऑलरेडी आहे, हा माझा बी येतोय, हा ए घेतो मी ए, बरोबर. मग आता बघा ए वर्ग बी वर्ग म्हणजे काय, ए वर्ग मायनस बी वर्ग असेल तर पहिल्या कंसात दोघांची बेरीज करा, म्हणजे ए अधिक बी अधिक सी बेरीज. आणि दुसऱ्या कंसामध्ये दोघांची वजाबाकी करा, वजाबाकी केल्यानंतर ए मायनस बी मायनस सी हे आलं. खालचंही पहा, हा ए वर्ग आहे, हा बी वर्ग आहे. समजा पहिल्या कंसामध्ये दोघांची बेरीज ए प्लस बी प्लस सी, आणि दुसऱ्या कंसामध्ये दोघांची वजाबाकी ए प्लस बी मायनस सी. मग हा कंस हा कंस गेला, म्हणजे हे राहिलं ए मायनस बी मायनस सी आणि ए प्लस बी मायनस सी. मग तुम्ही जर प्रश्न पाहिला तर हा पर्याय कुठे बघा, तर पर्याय नंबर 3 बघा, ए मायनस बी मायनस सी. ओके, ए प्लस बी मायनस सी करेक्ट, ऑप्शन नंबर 3 बरोबर करेक्ट आहे. लक्षात ठेवा, हे रिअरेंजमेंट जमलं पाहिजे, म्हणून तर सूत्राच्या आधारावरती 20 गणितांच्या माध्यमातून सगळा टॉपिक मी कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. सगळं नोट डाऊन करून वारंवार बघा. ह्या टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न येणार आहे, लक्षात ठेवायचं. बघा पुढचा, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आहे, खाली गेलो ए डबल आहे बी डबल आहे आणि ट्वाइस ए बी आहे. म्हणजे याचा अर्थ वरती बघा 0.124 प्लस 0.346 चा वर्ग आणि खाली हे काय येईल 0.5 बरोबर मायनस 0.03 याची फोड येते. म्हणजे हा जो एक्सपान्शन आहे, म्हणजे तुम्हाला हे माहित आहे की ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर ही खरं फोड आहे कशाची, तर ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरची. तुम्हाला फोड दिली आहे, मग ती कशाची फोड याची. मग मित्रांनो यांची बेरीज करा, काय येते पहा, यांची वजाबाकी करा, यांची बेरीज केल्यावर काय येते बघा, 6 आणि 4 10 हातचा 1, 4 आणि 1 4 आणि 2 5, 6 आणि 1 7. ओके, मग हे 4 0.470 चा वर्ग आणि खालची यांची वजाबाकी केली तर ती सुद्धा 0.47 चा वर्ग येतो. दोघांचा अर्थ सेमच आहे. 0 इकडं किती दिले तर काही फरक नाही पडत, हे गायब होतंय, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 होत आहे. इथं रिअरेंजमेंट आणि या सूत्रांचा आपण वापर केलाय. सूत्रांच्या आधारित गणित ही क्लिअर आयडिया तुमची झालेली असावी, होत असावी असं मला कळतंय. बघा आता पुढचा फॉर्म्युला काय आहे, ए वर्ग वजा बी वर्ग. मित्रांनो ए वर्ग वजा बी वर्ग जर असेल तर पहिल्या कंसामध्ये ए प्लस बी, दुसऱ्या कंसामध्ये ए मायनस बी हा फॉर्म्युला आहे. मग याच्यावरून याचा वापर करू शकता तुम्ही. याचा वापर काय, तर पहिल्या कंसामध्ये काय सांगा तुम्ही, पहिल्या कंसामध्ये 5.3 बरोबर मायनस 4 म्हणजे प्लस असेल तर प्लस घ्या 4.7. दुसऱ्या कंसामध्ये 5.3 प्लस 4 मायनस 4.7. ठीक आहे. खाली आता ही फोड कशा दिसते मित्रांनो, ए वर्ग अधिक बी वर्ग प्लस ट्वाइस ए बी, म्हणजे हे ए प्लस बी ह्याचा डबल आहे 5.3 प्लस 4.7 ह्याचा वर्ग आहे. वर्ग म्हणजे डबल ना रे, मग तेच मी असं लिहू शकतो बघा, 5.3 प्लस 4.7 वरती, दुसऱ्या कंसामध्ये 5.3 मायनस 4.7, इकडं गेलो तर 5.3 प्लस 4.7 आणि दुसऱ्या कंसामध्ये काय येईल तेच डबल येईल प्लस 4.7. मग याच्यामध्ये हे गेलं, मग आता जाणार नाही, मग वजाबाकी होऊ शकते. मग यांची वजाबाकी काय येईल बघा, यांची वजाबाकी काय येईल, यांची बेरीज काय येईल, यांची जर वजाबाकी केली तर 0.6 येते आणि यांची वजाबाकी केली तर किती येते 10.0. मग 10 ने जेव्हा मी भागतो तर 0.06 होतं, म्हणजेच ऑप्शन नंबर किती 3 बरोबर करेक्ट. प्रश्न कसाही असू द्या, आमचं सूत्र क्लिअर आहेत, आमची सोडवण्याची पद्धत क्लिअर आहे, चुकत नाही. बघा पुढचा प्रश्न, इथं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मित्रांनो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असेल तर काय परिस्थिती आहे, तर एका कंसामध्ये ए प्लस बी, दुसऱ्या कंसामध्ये ए मायनस बी, म्हणजे हे जे आहे याचाच वापर इथं करायचा आहे बघा. पहिल्या कंसामध्ये 0.03 प्लस 0.01, दुसऱ्या कंसामध्ये 0.03 मायनस 0.01 आणि खाली
बघा 0.03 मायनस 0.01 आणि हा कंस आणि हा कंस गेला म्हणजे यांची बेरीज होणार. आता बेरीज करत असताना 0.03 प्लस 0.01 पॉईंट खाली पॉईंटच ठेवावा लागतो. 3 आणि 1 4 0 तसाच पॉईंट तसाच 0.04 ऑप्शन नंबर बघा 4 बरोबर करेक्ट आहे. सोपा आहे. चला पुढचा प्रश्न बघा. तीच परिस्थिती आहे, काही बदल नाही. इथं परिस्थिती काय आहे? ए क्यूब प्लस बी क्यूब. मित्रांनो क्यूब आहे. ए क्यूब प्लस बी क्यूब जर असेल तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी येतं, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर येतं. आणि यांची नेहमीची सवय हे देण्याची. बघा ए डबल दिले मायनस बघा ट्वाईस नाही सिंगल असतो ए बी. ए बी मग ए बी लक्षात ठेवा. आणि इथं हे मग हेच सूत्र वरती येणार आहे. मग फक्त वरती हेच राहील ना. दोघांची बेरीज बघा 0.0845 प्लस प्लस 0.8757 यांची बेरीज करा. 2 हातचा आला बघा 2 12 झाले, हातचा आला 1 10, हातचा आला 1 16, हातचा आला 1 9 0 0.96 म्हणजेच ऑप्शन 9602 म्हणजे ऑप्शन नंबर किती 3 बरोबर. लक्षात ठेवा फॉर्म्युला कुठेही जा तोच आहे. ए क्यूब प्लस बी क्यूब म्हणजेच काय त्याच सूत्रांच्या आधारावरती गणित येतात. बघा मित्रांनो पुढे इथं काहीतरी दिसतंय. हे सूत्र आहे, हे लगेच किमती टाकत बसू नका, वर्ग घन करत बसू नका. इथं काहीतरी अपेक्षित आहे मित्रांनो. वरती ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ए बी आहे आणि खाली ए मायनस ए क्यूब मायनस बी क्यूब आहे. मित्रांनो ए क्यूब मायनस बी क्यूब म्हणजे पहिल्या कंसामध्ये ए मायनस बी येणार आणि दुसऱ्या कंसामध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ए बी येणार. इथं जर पाहिलं तर हा कंस आणि हा कंस जाणार म्हणजे 1/a मायनस बी. याचा अर्थ 1/a ची किंमत सांगा आता 11, बी ची किंमत 9. 11 वजा 9 म्हणजे 2 म्हणजे 1/2 ऑप्शन नंबर 1 बरोबर. म्हणजे तुम्हाला साधं सोपं इथं कोणतं सूत्र कळलं तर ए क्यूब मायनस बी क्यूब याचा फॉर्म्युला वापरला. कट होतं म्हणजे होतच, हमखास होतं. फक्त तुम्हाला कोणता फॉर्म्युला वापरला गेला पाहिजे ते कळलं पाहिजे. म्हणून हा व्हिडिओ वारंवार बघणे, सगळ्या मित्रांना शेअर करणे, सगळ्यांना कळू द्या. कारण या सूत्रांच्या आधारात प्रश्न विद्यार्थी मित्रांना नाही येते, याच्या आधारावर तुम्हाला कळून जाईल आयडिया. बघा पुढे 753 753 ए वर्ग, 247 247 बी वर्ग आणि 753 हे म्हणजे हे काय आले बघा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए बी. ठीक आहे. आता खाली 3 वेळा आहे मित्रांनो म्हणजे आपल्याला लगेच कळतं ए क्यूब प्लस बी क्यूब. मग मित्रांनो खालच्या वरचा तर आहेच, वरचा तसं राहील ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए बी. खाली जे आहे यांची फोड करता येईल आपल्याला. काय करता येईल रे फोड तर पहिल्या कंसामध्ये ए प्लस बी, दुसऱ्या कंसामध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए बी. मग हे पूर्ण जातं म्हणजे 1/a प्लस बी राहतो. मित्रांनो ए म्हणजेच माझा किती 753 आणि बी म्हणजेच माझा 247. यांची बेरीज केली 1/1000 येते म्हणजेच ऑप्शन नंबर माझा 1 बरोबर करेक्ट आहे. सूत्रांचा वापर तोच आहे, फक्त अरेंजमेंट कळली पाहिजे. म्हणून तर 20 प्रश्न घेतोय आणि प्रॅक्टिस पूर्ण करतोय. लक्षात ठेवा टेस्ट सिरीज वाल्या जनतेचा सगळी प्रॅक्टिस झालीच असेल, पण जे युट्यूबला पाहतायत किंवा वारंवार पाहतायत म्हणून मी टेस्ट सिरीजचा उल्लेख करत नाहीये. टेस्ट सिरीजचे ऑलरेडी प्रश्न आहे आपल्या बूस्टर टेस्ट सिरीजचं, जे विद्यार्थी मित्र जवळपास अख्खा महाराष्ट्र आटायचे पण वारंवार पाहता यावं म्हणून मी युट्यूबला टाकले. लक्षात ठेवा इथे बघा 5.2 गुणिले 5.2 मायनस 2.1 गुणिले 2.2. अरे इथं ए वर्ग वजा बी वर्ग दिसतंय. ए वर्ग म्हणजे ए 2 वेळा. मग याचाच फोड काय रे एका कंसामध्ये ए प्लस बी, दुसऱ्या कंसामध्ये ए मायनस बी. याचा अर्थ ही फोड जे आहे मग याचाच अर्थ काय होईल एका कंसात 5.2 प्लस 2.1 आणि दुसऱ्या कंसामध्ये 5.2 वजा 2.1 छेदाच्या ठिकाणी 7.3 गुणिले 3.1. लगेच प्रश्न पडतो हा तर काहीच कट होत नाही. अरे मग बेरीज कर. मग बेरीज बघ 1 आणि 2 3 पॉईंट 5 आणि 7 ओके खालचंच आहे गुणिले यांची वजाबाकी 3.1. अरे वा खूप छान. बघा खालचं आणि वरचं सेम आलं कॅन्सल म्हणजे उत्तर किती आलं 1 ऑप्शन नंबर 2 बरोबर. कळते ना. खूप सोपा टॉपिक असतो. सूत्रांच्या आधारे गणित सोडवणं सोपा टॉपिक आहे. सूत्र प्रत्येक वेळेस वेगवेगळी जी येतात ती तुम्ही लिहिली गेली पाहिजे. त्यासाठी प्रिंट काढा. परत परत सांगेल उगीच व्हिडिओ म्हणजे पिक्चर पाहिल्यासारखं करायचं नाही. गणित हा विषय तसा नसतोच. गणित हा विषय पेन आणि वहीचा असतो. पण बरेचसे विद्यार्थी मित्र काय करतात मूवी सारखं गणित पाहत राहतात. सर तुम्ही किती छान शिकवता ना. अरे छान शिकवतो आहेच
पण तुम्हाला आउटपुट मिळतंय का तेवढं? पेन आणि वही घ्या, सोडवा सोडवा सोडवा, तेव्हाच आउटपुट चांगलं मिळेल, लक्षात ठेवा. बघा पुढचा 0.6 चा चौथा घात आहे वजा 0.5 चा चौथा घात आहे, खाली वर्ग दिलाय. मग 0.6 चा चौथा घात म्हणजेच वर्गाचा वर्ग त्याला म्हणता येईल आपल्याला, मायनस 0.5 चा वर्गाचा वर्ग असं म्हणता येईल, बरोबर. मग आता हा जो पूर्ण पार्ट आहे एवढा, हा म्हणजे माझा ए झाला, हा जो पूर्ण पार्ट आहे बी झाला. मग एका कंसामध्ये काय येईल बघा, ए वर्ग, तुम्हाला सूत्र माहिती आहे आपलं कोणतं रे, ए वर्ग वजा बी वर्ग जर असेल तर एका कंसामध्ये ए प्लस बी, दुसऱ्या कंसामध्ये ए मायनस बी. मग ह्याचा विचार करा, 0.6 चा वर्ग एका कंसामध्ये प्लस प्लस, हे तर पहिलं 0.5 चा वर्ग, हा झाला ए प्लस बी. दुसरं काय ते बघा, 0.6 चा वर्ग वजा 0.5 चा वर्ग, ठीक आहे. छेदाच्या ठिकाणी मित्रांनो खाली काय बघा, 0.6 चा वर्ग प्लस 0.5 चा वर्ग, बरोबर. हा कंस गेला, मग एवढं राहिलं. मग एवढं कसं, अरे सोपं आहे ना, मग वर्ग करा ना. 0.6 चा वर्ग 6 चा वर्ग 36, म्हणजे 0.36 मायनस 0.25 यांची वजाबाकी केली 0.11, म्हणजेच ऑप्शन नंबर किती, 1. करेक्ट आहे ना, येस. चलो बघा आता पूर्ण वर्ग संख्या येणे काय दिले बघा, 11.98, 11.98 म्हणजे हा ए आहे, हा ए आहे, बरोबर. इथं ए आहे, इथं बी असणार, बरोबर, ठीक आहे. इथं बी आहे, इथं बी आहे. पूर्ण वर्ग असणे म्हणजे काय माहिती का, ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी येतं बरं का, ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर येतो. मित्रांनो बी स्क्वेअर म्हणजे बी डबल आहे, ओके आहे. ए स्क्वेअर म्हणजे ए डबल आहे, ए आहे. मग फक्त मला काय पाहिजे, बी आणि 2 पाहिजे. आता बी तर बघून कळतंय 0.02 आणि 2 म्हणजे हे, यांचा गुणाकार केला 0.04, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 बरोबर. म्हणजे एक्स ची किंमत किती आली, 0.04. विद्यार्थी मित्र 0.02 देतात, तो पर्याय नाहीच आहे पण देतात, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न. आता थोडासा किचकट प्रश्न, थोडासा कॉम्प्लिकेटेड प्रश्न. काय आहे, ए मायनस एक्स मायनस वायचा क्यूब, वाय मायनस झेडचा क्यूब, झेड मायनस एक्सचा क्यूब, सगळ्यांचं क्यूब करत बसायचं का, खाली परत तेच आहे. मग सिंपल आहे, एक्स मायनस वाय म्हणजेच मी ए मानतो, ए बरोबर. वाय मायनस झेड म्हणजे मी बी मानतो, आणि झेड मायनस एक्स म्हणजेच मी सी मानतो. म्हणजे याचाच अर्थ काय होईल बघा, ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब खाली 9 ए बी सी. आता मित्रांनो पहा इथं, मित्रांनो ह्या तिघांची जर बेरीज केली, तर एक्स ला एक्स जातोय, वाय ला वाय जातोय आणि झेड ला झेड जातोय. याचा अर्थ ए प्लस बी प्लस सी बरोबर 0 आहे, हे कन्फर्म झालं. 0 आहे हे कन्फर्म झालं. आपल्याला हे सूत्र माहित पाहिजे. सूत्र असं आहे, सूत्र काय बघा, ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब, क्यूब आहे बरं का, मायनस बघा नीट, मायनस 3abc इज इक्वल टू पहिल्या कंसामध्ये ए बी प्लस बी, पहिल्या कंसामध्ये ए प्लस बी प्लस सी, दुसऱ्या कंसामध्ये काय ते बघा, ए बी प्लस बी सी प्लस ए सी, हे असं येतं. मग आता मित्रांनो याची किंमत 0 आहे, मग 0 मल्टिप्लाय एनी नंबर 0च येणार. याचा अर्थ हे काय येईल बघा, ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब मायनस 3abc बरोबर 0, हे तिकडं होईल. म्हणजे ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब म्हणजेच 3abc येईल. म्हणजे याचा अर्थ 3abc, मग याचा अर्थ याच्या जागी 3abc लिहितो, 3abc खाली 9abc बघा, abc गेलं, 3 1 3, 3 3 9 म्हणजे 1/3, ऑप्शन नंबर 3 बरोबर. कळलं मित्रांनो. अशा 20 प्रश्नांच्या माध्यमातून आपण सूत्रावर आधारित गणित जी आहे ती क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. जी सूत्र आहेत ती व्यवस्थित लिहून घ्या. जे टेस्ट सिरीजला आहेत त्यांच्याकडे ऑलरेडी पेपर आहे, त्यांनी लिहून घ्या तिथं. जे टेस्ट सिरीजला नाही आहेत, वारंवार पाहताय, नंतर पाहताय, कारण यूट्यूबला अवेलेबल आहे, त्यामुळे कधीही तुम्हाला पाहता येईल. त्यावेळेस त्याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनल संदीप आरगडे इन्स्टिट्यूटवर आहे. जर तिथं नाही मिळाली तर मी परत सांगतो, माझा नंबर 8308 110 110 या नंबरवरती मेसेज करा.
मेसेज करताना तुमचं नाव आणि जिल्हा सांगत चला, जेणेकरून तुमचं नाव जिल्ह्यानुसार माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह राहील. येणाऱ्या काळामध्ये तुमचा म्हणजे तुम्हाला मला कम्युनिकेट किंवा मला तुम्हाला कम्युनिकेट करता येईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत माझा पर्सनल नंबर हाच आहे. तुमचा अधिकारी होतोपर्यंत माझ्याकडे नंबर येऊ द्या, नंतर नाही दिला तरी चालेल, पण तुम्हाला मला त्रास देत राहायचं ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके. बघा मित्रांनो, अजून तुमच्यापैकी आता हा खरं तर मार्केटिंगचा म्हणजे तुम्ही जॉईन व्हावं यासाठी सांगण्याचा उद्देश आहे. जे विद्यार्थी मित्र यूट्यूबला पाहतायत त्यांना मॅथ्स रिझनिंगची टेस्ट सिरीज पाहिजे सर. टेस्ट नाही मिळत सर, मला क्लास झालाय, माझी गणितं झालीत, मला टेस्ट पाहिजे. मग फक्त 110च्या ही फी जे दिसते ना, या फी मध्ये तुम्हाला बूस्टर टेस्ट सिरीज आपल्या संदीप आरगडे इन्स्टिट्यूट ॲपमध्ये दिसेल. 60च्या वरती टोटल टेस्ट आहेत, 60च्या वरती टेस्ट आहेत. आता सध्या ऑफर चालू आहे, 110 रुपयामध्येच मिळेल. नंतरच्या काळात कितीला मिळेल मला माहित नाही, कारण 60+ टेस्ट फक्त 110 रुपयाला. त्यामुळं तुम्ही आत्ताच्या त्याचा फायदा घ्यावा मला असं वाटतं. त्याचबरोबर मित्रांनो लक्षात ठेवा, हे जे प्रश्न मी सेट केलेत ते मित्रांनो प्रश्न सेट करताना मी नेहमी आयोग डोळ्यासमोर ठेवतो. आयोग ठेवतो म्हणजेच काय, 2013 पासून तर 2024 पर्यंत ज्या काही परीक्षा झाल्यात, कोणत्या MPSCने ज्या परीक्षा घेतल्या, मग राज्यसेवा असू, कंबाईन असू, ग्रुप बी ग्रुप सी मेन्स असू, CDPO असू, कोणत्या ज्या समाज कल्याण असू, ह्या सगळ्या परीक्षांचं टॉपिक वाईज प्रश्नांचं कलेक्शन मी या 2 पुस्तकात केलेलं आहे. सगळ्या महाराष्ट्रात उपलब्ध आहे. जर तुमच्या जवळच्या बुक स्टॉलमध्ये ही 2 पुस्तकं उपलब्ध नसतील तर आपल्या यूट्यूब व्हिडिओच्या खाली ह्याची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून आपली ऑर्डर करून घेणे ऑनलाईन. लक्षात ठेवा, 5-6 दिवसामध्ये तुमच्या घरपोच तुमच्या ॲड्रेसवरती पोहोचून जाईल. लक्षात येते, ह्याचा वापर करा. आणि हीच पुस्तकं जर तुम्हाला वाटलं की सर मला PYQ बॅच जी तुम्ही लॉन्च केली सेपरेट, ह्या पुस्तकांची सेपरेट बॅच लॉन्च केली, कारण हे पुस्तक 535 पानाचं आहे आणि हे पुस्तक किती बाबा तर 336 पानाचं आहे. मग यांचा विचार जर केला तर हे किती पानं जाते बघा, किती मोठं होते. मग हे जे पुस्तक आहे याची सेपरेट बॅच मी लॉन्च केलेली आहे, तिला PYQ बॅच म्हणतात. ही PYQ बॅच तुम्ही घ्यायची आहे ज्याला हे अंडरस्टँड होत नाही. पण बॅच घेताना एक लक्षात ठेवा, इथं तुम्हाला फी 999 दिसते, पण इथं पुस्तक घ्यायचं. ह्या दोघांपैकी दोन्ही याच्या आतमध्ये एक कुपन कोड आहे, ज्या कुपन कोडचा वापर करून तुम्हाला ही बॅच 50% डिस्काउंटमध्ये मिळेल. हीच नाही, आपल्या ॲपवरची कोणतीही बॅच घ्या, ह्या दोघांवरचा कुपन कोड वापरा आणि बॅचमध्ये 50% डिस्काउंट मिळवा. मग भले तुम्ही 2999ची मोठी वर्षाचीच बॅच घेतली, सर एकदम परफेक्टच करतो मी गणित बुद्धिमत्ता, तरी सुद्धा तुम्हाला 50% फी कमी होईल, म्हणजे 1500 रुपयात अख्खी वर्षाची बॅच मिळेल. त्यामुळे हे थोडं तुमच्यासाठी केलंय. 100% तुम्ही फायदा घ्यावा असं मला वाटतं. एक गोष्ट नक्की, व्हिडिओ आवडला असेल, आता एवढं प्रेम दिले तुम्ही मला भरभरून, व्हिडिओ आवडला असेल ह्या टॉपिकचा तर सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवा. ठीक आहे, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.